नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कारगिल युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठा प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं आहे. कारगिल विजय दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कारगिल युद्धातील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांनी कारगिल युद्धातील शहीद जवानांचे स्मरण करून त्यांच्या त्यागातून प्रत्येक भारतीयाला राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. तसेच उपस्थित माजी सैनिकांना शुभेच्छा देत त्यांच्या सेवाभावाचा गौरव केला. या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अभिमन्यू बोथवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांची उपस्थिती होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोथवड यांनी कारगिल विजय दिनाचं महत्त्व अधोरेखित करत देशाची एकता, अखंडता आणि सामाजिक ऐक्य अबाधित राखण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास हिंगोली जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर सुभेदार मेजर पुंडगे, भीमराव बाबूराव जांबुतकर, पंडित हाके, आर के मांडगे, के एम जाधव, बाबूराव गाडे, भगवान चव्हाण यांच्यासह कारगिल आणि इतर युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या वीरपत्नी आणि वीरमातांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण संघटक कॅप्टन तुकाराम मुकाटे, खराटे संघपाल, कडूजी टापरे, सीताराम फुपाटे तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय परभणी यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात 27वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह शहीद जवानांचे कुटुंबीय, माजी सैनिक तसेच जिल्हा कल्याण कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी कारगिल विजय दिवसाचं महत्त्व अधोरेखित करत माजी सैनिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अनुराधा ढालकरी यांनीही माजी सैनिकांच्या योगदानाचा यावेळी गौरव केला. स्वच्छ भारत मिशन नागरी अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2026च्या अनुषंगाने पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी महापालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगर परिषद आणि नगर पंचायतींना स्वच्छतेसंदर्भातील सर्व निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. शहरामध्ये दृश्यमान स्वच्छता, घराघरातून 100% कचरा संकलन, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छतागृहाची नियमित देखभाल, प्लास्टिक निर्मूलन, जनजागृती, नागरिकांचा सहभाग आणि दैनंदिन प्रगतीचा आढावा या बाबींवर विशेष भर देत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेनं नियोजनबद्ध आणि परिणामकारक कार्यवाही करावी असं त्यांनी स्पष्ट केलं. स्वच्छ सर्वेक्षण 2026 मध्ये परभणी जिल्ह्याला उत्कृष्ट स्थान मिळवून देण्यासाठी महापालिका, सर्व नगर परिषद, नगर पंचायती अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी एकत्रितपणे सहभाग नोंदवून स्वच्छतेच्या सर्व सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी गुरुवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे महापालिका, जिल्ह्यातील सर्व पालिकांच्या स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी निर्देश दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पहिली लाभार्थी यादी जाहीर झाली असून 79,855 शेतकऱ्यांना एकूण रक्कम 582 कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी यादीतील त्यांचा विशिष्ट क्रमांक, आधार कार्ड तसेच बँकेचे पासबुक घेऊन नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात किंवा बँक शाखेत जाऊन तात्काळ आधार प्रमाणीकरण करून घ्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, विभागीय सहनिबंधक संतोष बिडवई, जिल्हा उपनिबंधक विकास जगदाळे यांनी केलं आहे. आधार प्रमाणीकरण करत असताना आपले सरकार केंद्रावर शेतकऱ्यांना
प्रमाणीकरणासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी आपले सरकारी केंद्रांना दिले आहेत. याची सर्व पात्र शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असं आवाहन जिल्हा उपनिबंधक जगदाळे यांनी केलं आहे. भारत हा शांततेचा पुरस्कार करणारा देश आहे. मात्र कोणी भारताकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याला सडेतोड उत्तर देण्याची ताकद भारतीय सैन्याकडे आहे. राष्ट्रभक्ती ही केवळ घोषणांमध्ये नसून ती आपल्या शिस्तबद्ध आचरणात, जबाबदारीत आणि कर्तव्य पालनात दिसली पाहिजे. विद्यार्थी संसदेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, लोकशाही मूल्य आणि जबाबदारीची जाणीव विकसित होते. अशा उपक्रमातून जबाबदार, शिस्तप्रिय आणि राष्ट्राभिमानी नागरिक घडतील असं प्रतिपादन परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केलं आहे. परभणी येथील उत्तर विद्या समिती संचलित मराठवाडा हायस्कूलच्या शिवाजीनगर शाखेमध्ये कारगिल विजय दिन राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. याचवेळी विद्यार्थी संसदेचे उद्घाटन, शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजयराव जोशी, प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष अनिल आष्टूरकर, सहसचिव तथा मुख्याध्यापक प्राचार्य अनंत पांडे, कोषाध्यक्ष श्रीनिवास मुंदडा, संचालक व्यंकटेश तोरंबेकर तसेच विद्यार्थी संसदेचे सल्लागार श्रीपाद कुलकर्णी, शिवप्रसाद कोरे, अभिजित कुलकर्णी यांची उपस्थिती होती. आपल्या अध्यक्षीय समारोहामध्ये संस्थेचे अध्यक्ष विजयराव जोशी यांनी कारगिल विजय दिन हा भारतीय सैनिकांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचा गौरव करणारा दिवस असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये शिस्त, परिश्रम, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि देशभक्ती या मूल्यांचा स्वीकार केल्यास राष्ट्र अधिक सक्षम आणि बलशाली बनेल असेही जोशी यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मुंबई वेधशाळेनं राज्यातील पुढील 5 दिवसांच्या हवामानाचा अंदाज जाहीर केला असून अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. 28 जुलै 2026 रोजी चंद्रपूर, गडचिरोली, रायगड, जळगाव, पुणे घाट परिसर तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 29 जुलै रोजी गोंदिया, चंद्रपूर तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, पुणे घाट आणि सिंधुदुर्ग या भागात वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 30 जुलै रोजी रायगड, पुणे घाट, सातारा घाट, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावं, झाडाखाली उभं राहणं टाळावं तसेच शेतकरी आणि नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.